Hello students, welcome to my channel Equilibrium Science Sir. In previous lecture, we have covered the Thomson's model of atom. In this lecture, we are going to cover Rutherford's nuclear model of atom. बघा आता मागच्या लेक्चर मध्ये आपण थॉमसन्स मॉडेल कव्हर केलं होतं आणि यामध्ये आपण कव्हर करणार आहोत रुदरफोर्ड न्यूक्लियर मॉडेल ऑफ एटम. बघा आता थॉमसन्स नंतर हे मॉडेल आलं होतं. थॉमसन्स मॉडेल मध्ये सांगण्यात आलं की पॉझिटिव्ह चार्जेस आर प्रेझेंट थ्रू आउट द एटम. मीन्स हा जर एटम असेल तर पूर्ण एटम मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस काय स्प्रेड आहेत. याला थोडंसं अपडेट व्हर्जन मध्ये सांगून रुदरफोर्डने सांगितलं की पॉझिटिव्ह चार्जेस हे थ्रू आउट द एटम प्रेझेंट नसून हे फक्त कुठं प्रेझेंट आहे, सेंटर ऑफ एटमला. आणि सेंटर ऑफ एटमला म्हटलं न्यूक्लियस. बरोबर, जे पॉझिटिव्ह चार्जेस आहे थ्रू आउट द एटम स्प्रेड नसून हे सेंटर ऑफ एटमला आहे. समजून घ्या, सेंटर ऑफ एटम आहे. आणि थोडासा एटम ड्रॉ करून घेऊ आपण. बघा आता हा एक एटम असेल, त्या एटमच्या सेंटरला कोण प्रेझेंट आहे, पॉझिटिव्ह चार्जेस. मीन्स थ्रू आउट द एटम पॉझिटिव्ह चार्जेस स्प्रेड नसून ते सेंटर ऑफ एटमला प्रेझेंट आहे. आणि या सेंटर ऑफ एटमला म्हटलं न्यूक्लियस. मीन्स पॉझिटिव्ह चार्ज. फर्स्ट पॉइंट बघा आता काय असेल, पॉझिटिव्ह चार्जेस आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. कुठे प्रेझेंट असतील पॉझिटिव्ह चार्जेस, तर न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतील. यालाच म्हटलं आपण सेंटर ऑफ एटम. एटमच्या सेंटरला, सेंटर ऑफ एटम. पॉझिटिव्ह चार्जेस आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस काय असेल तर सेंटर ऑफ एटम. एटमचा जो सेंट्रल पार्ट असेल, मधातला पार्ट असेल, त्याला म्हणण्यात आलं न्यूक्लियस. त्यानंतर बघा सेकंड पॉइंट काय होता, तर ऑलमोस्ट. त्यानंतर बघा ऑलमोस्ट entire mass of atom is concentrated in the nucleus. Means पूर्ण ऍटमचा जो मास आहे तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड असेल, न्यूक्लियस मध्ये. बघा आता इंटायर मास ऑफ ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. मीन्स जो ऍटमचा मास आहे तो डिपेंड करते न्यूक्लियसवर. मीन्स तो डिपेंड करते पॉझिटिव्ह चार्जेसवर. त्यानंतर थर्ड पॉइंट सांगण्यात आला होता, इलेक्ट्रॉन्स किंवा मग निगेटिव्ह चार्ज सब ऍटॉमिक पार्टिकल. निगेटिव्ह चार्ज पार्टिकल. बघा आता निगेटिव्ह चार्ज सब ऍटॉमिक पार्टिकल. निगेटिव्ह चार्ज सब ऍटॉमिक पार्टिकल आर revolve around the nucleus. Called electrons. आता या सब ऍटॉमिक पार्टिकलला आपण काय म्हटलं होतं, इलेक्ट्रॉन्स. बघा आता निगेटिव्ह चार्जेस सब ऍटॉमिक पार्टिकल रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. मीन्स निगेटिव्ह चार्जेस हे रिव्हॉल्व करतात अराउंड द न्यूक्लियस. बघा आता न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये निगेटिव्ह चार्जेस काय करतील, रिव्हॉल्व करतील. आणि याच निगेटिव्ह चार्जेसला आपण म्हटलं होतं इलेक्ट्रॉन्स. बघा आता एक सब ऍटॉमिक पार्टिकल न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व करेल आणि या सब ऍटॉमिक पार्टिकल लावून आपण इलेक्ट्रॉन्स. बघा आता त्यानंतर फोर्थ पॉइंट होता, पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू असेल निगेटिव्ह चार्ज. मीन्स जितके पॉझिटिव्ह चार्जेस प्रेझेंट असतील तितकेच प्रेझेंट असतील निगेटिव्ह चार्ज. मीन्स जितके पॉझिटिव्ह चार्ज सब ऍटॉमिक पार्टिकल असतील तितकेच असतील निगेटिव्हली चार्ज सब ऍटॉमिक पार्टिकल. यावरून म्हणू शकतो आपण ऍटम इज न्यूट्रल. बघा आता जर अपोजिट चार्जेस बॅलन्स असतील, मीन्स अपोजिट चार्जेस जर बॅलन्स असतील, आता पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे दोन्ही एकमेकाला अपोजिट चार्जेस आहे, हे दोन्ही जर इक्वल असेल तर आपण म्हणू शकतो ऍटम कसा असेल, न्यूट्रल. दोन्ही जर इक्वल असतील, अपोजिट चार्जेस जेव्हा इक्वल होतील तेव्हा न्यूट्रल असतो. सो ऍटम मध्ये पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल आहे, सो ऍटम असेल ऍटम इज न्यूट्रल. त्यानंतर फिफ्थ पॉइंट बघा, इलेक्ट्रॉन्स. बघा आता इलेक्ट्रॉन्सला आपण म्हणतो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. एम्प्टी स्पेस. बघा आता पॉइंट असेल, एम्प्टी स्पेस इज प्रेझेंट between positive charge subatomic particle and the electrons. इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह चार्जेस सब ऍटॉमिक पार्टिकल किंवा पॉझिटिव्ह चार्जेस न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स यामध्ये काय असेल, काही एम्प्टी स्पेस असेल. मीन्स इथे स्पेस काय असेल, काही एम्प्टी स्पेस असेल.
अराउंड द सेंटर ऑफ ॲटम. सेंटर ऑफ ॲटमच्या बाजूला आणि निगेटिव्ह चार्ज यांच्या मधात काय असेल, काहीतरी एम्प्टी स्पेस असेल. हे सगळे पॉइंट सांगण्यात आले होते रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम मध्ये. बघून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.